राजकारणामध्ये जर आणि तरला काही अर्थ नसतो. राजकीय डावपेच आखले जात असताना सध्याची राजकीय वस्तुस्थिती नेमकं काय आहे हे पाहूनच राजकीय सोंगटी पुढे केल्या जातात. अजित पवार गटातील नेत्यांमध्ये सध्या जी काही मिलीभगत सुरू आहे ते बघता याची पाळेमुळे 2019च्या राजकीय भूकंपाशी जोडली जाऊ लागली आहेत. त्यावेळी अजित पवारांना बळीचा बकरा बनवून रेनकोट घालून शॉवर खाली अंघोळ कशी करावी हे शरद पवारांनी राज्याला दाखवून दिलं होतं. अजित पवारांना पुढे ढकलून शरद पवार मात्र त्यावेळी मागे सरकले होते. अजित पवारांच्या माध्यमातून झालेली ही लिटमस टेस्ट शरद पवारांनीच केल्याचं खुद्द अजित पवारांनीच नंतर उघड पद्धतीने सांगितलं होतं. आताही ज्या पटेल आणि तटकरेंची शरद पवारांनी इतक्या वर्षांनंतर ज्यांनी साथ सोडून अजित पवारांसोबत नवीन राजकीय चूल मांडली आहे त्यांच्याबद्दल शरद पवारांना इतका पुळका का बरं आलाय असा प्रश्न विचारला जातो. या पुळक्यामागे पार्थ पवार टार्गेट होत आहे असं तर म्हणता येणार नाही ना. आता दुसरं उदाहरण बघा. पार्थ पवारांना टार्गेट करण्यासाठीच ही खिळी केली गेल्याचं बोललं जातंय. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील विस्तव अजूनही गेलेला नाही. जो पक्ष आपल्या वडिलांनी स्थापन केला त्याला वाढवला तो एका झटक्यात हिरावून घेतल्याच्या जखमा अजूनही उद्धव ठाकरेंच्या मनात कायम आहेत. तर दुसरीकडे शरद पवार मात्र ही जखम एवढ्या लवकर कसे विसरले असावेत असा प्रश्न निर्माण होतो. मग ही फूट खरोखर पडली होती की तो देखील शरद पवारांचा एक प्री प्लॅन होता यावर आता शंका घेतली जाते. 2019 हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा देणारच म्हणावं लागेल. तेव्हापासूनच राजकारणाची जी खिचडी झाली आहे ती अजूनही कायम आहे. अजित पवार हयात असताना त्यांनी वारंवार सांगितलं होतं की 2019 मध्ये झालेला तो पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्याच डोक्यानं केला गेला होता. भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या हालचाली शरद पवारांच्या संमतीने सुरू होत्या. सर्व चर्चा अंतिम टप्प्यात असताना शरद पवारांनी अचानक भूमिका बदलली आणि महाविकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पवारांच्या या खेळीमुळे अजित पवारांचं मात्र मोठं राजकीय नुकसान झालं. हे नुकसान नैतिकतेच्या दृष्टीनं होतं. भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांना एकटं सोडून शरद पवारांनी आपली राजकीय भूमिका बदलली. यामुळे अजित पवारांचं तोंडघशी पडणं आणि त्यांच्या पहाटेच्या शपथविधी राज्यामध्ये चर्चेत येणं या दोन्ही गोष्टींचा टायमिंग होता. तेव्हापासूनच अजित पवारांवर विश्वासघाताचा शिक्का बळजबरी मारण्यात आला. शरद पवारांनी अजित पवारांवर हा प्रयोग करून एक प्रकारे एका दगडात दोन पक्षी मारले होते. एकतर शरद पवारांना पहिल्यापासूनच अजित पवारांना राजकारणात कधीही मोठं होऊ द्यायचं नव्हतं आणि या खेळीमुळे अजित पवारांची विश्वासार्हता कमी तर झालीच, शिवाय राष्ट्रवादीची भाजपसोबत युती झाल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा राजकीय अंदाज पवारांना घ्यायचा असावा अशा चर्चा. नंतर शरद पवारांनी महाविकास आघाडीची स्थापना करून राज्यात एक नवीन समीकरण जन्माला घालत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं. खरं तेथूनच शिवसेनेचं राजकीय अधपतन सुरू झालं होतं. त्यानंतर पुन्हा राजकीय भूकंप होऊन शिवसेनेमध्ये बंड झालं. शिवसेना गट आणि भाजपची सत्ता आली. त्यानंतर अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे भाजप आणि शिंदे गटासोबत सत्तेत सामील झाले. महाविकास आघाडीचं अस्तित्वच धोक्यात आलं. तेव्हापासून हा शरद पवारांचाच गेम प्लॅन असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाल्या. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावापासून पक्षाला वाचवण्यासाठी शरद पवारांनीच एका गटाला सत्तेत पाठवलं असा कयास लावला जातो. एक गट सत्तेत आणि एक गट विरोधात ठेवून पवारांनी कोणत्याही परिस्थितीत पक्ष आणि नेते सुरक्षित राहतील अशी खेळी खेळल्याचं बोललं गेलं. त्यानंतर अजित पवारांचं ज्यावेळी विमान अपघातात अतिशय संशयास्पद निधन झालं त्यावेळी रोहित पवारांनी वारंवार पत्रकार परिषद घेऊन सर्व तथ्य समोर आणून अजित पवार गटातील त्या दोन वरिष्ठ नेत्यांची भूमिका कशी संशयास्पद आहे हे वारंवार सांगितलं. अपघाताच्या आदल्या दिवशी अजित पवारांना कशा पद्धतीने एका फाईलवर सही करण्यासाठी थांबवण्यात आलं, त्याच कारण बारामतीला जाण्याचं नियोजन कसं बदलून विमानाचा वापर करण्यात आला, अशा असंख्य संशयास्पद प्रश्नांची उत्तरं अजूनही यायची बाकी असताना आता ज्यावेळी पटेल आणि तटकरे यांचं अजित पवार गटातलं अस्तित्व धोक्यात आलंय तेव्हा त्यांचं शरद पवारांनी जाहीर कौतुक करणं संभ्रमात टाकणार आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळेही एक प्रकारे पटेल आणि तटकरेंचं समर्थन करताना दिसतात. राष्ट्रवादी एकत्र असताना पटेल आणि तटकरे यांचं नाव वगळण्याची कुणाची हिंमत झाली असती का असं विधान करून त्यांनी एक प्रकारे सुनेत्रा पवार यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. जसं दादांना पक्षात असताना चेकमेट केलं गेले तसं आता पार्थ पवारांबाबतही घडतंय का? कारण शरद पवारांचे हे कौतुक अनेक शंकांना वाव निर्माण करणार आहे.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये पडद्यामागे सर्वांचे संबंध सलोख्याचे आहेत आणि पक्ष फुटलेला नसून केवळ रणनीतीचा भाग म्हणून वेगळा झाला आहे का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे. भविष्यात राजकीय परिस्थिती बदलल्यास सर्वांनी एकत्र येण्याचे दरवाजे शरद पवारांनी कौतुकाच्या या माध्यमातून उघडे ठेवले असल्याचंही बोललं जातंय. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार ज्या पद्धतीने पक्ष चालवतायत त्याबाबत अजित पवार गटातील तब्बल 22 आमदारांनी कथितरित्या शरद पवारांना यात हस्तक्षेप करण्यासाठी साकडं घातल्याच्या बातम्या आपण पाहिल्यात. आता अजित पवार गटातील हे आमदार नेमकं शरद पवारांच्या आश्रयाला येत असतील तर आमदारांसह पदाधिकाऱ्यांमध्ये हा थेट संदेश गेलाय की पक्षामध्ये सुनेत्रा पवार जरी वरिष्ठ असल्या तरी खरी सूत्र हे आता सिल्व्हर ओक वरूनच हलवली जातात. थोडक्यात महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांच्या मनात काय चाललंय हे कोणाला समजत नाही असं म्हटलं जातं. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांचे कौतुक हे केवळ एक सदिच्छा नसून तो एक मोठ्या राजकीय पटावरील चालवलेला मोहरा असू शकतो. त्यामुळे गंगाधरच शक्तिमान आहे म्हणजे शरद पवार हेच या सर्व घडामोडींचे मुख्य सूत्रधार आहेत या केवळ वावड्या नसून या सर्व घडामोडीतून दिसतंय. त्यामुळे या घडलेल्या अजित पवारांचा घातपात अपघात या दोन गोष्टी, सुनेत्रा पवारांचा शपथविधी, त्यानंतर पवारांची भूमिका, या सगळ्यांमध्ये शरद पवारांचे दोन मुखवटे महाराष्ट्रासमोर आले. व्यक्त व्हा, मुद्द्यावरती कमेंट करा. जय महाराष्ट्र.